हाय फ्रेंड, आपला आजचा व्हिडिओ आहे क्लॉजेस इन एसक्यूएल सर्व्हर. ओके, आपण काय पाहणार आहेत आज? एसक्यूएल सर्व्हर मध्ये जे क्लॉजेस वापरले जातात ते आपण वन बाय वन पाहणार आहेत. ते कोणते कोणते पाहूया. अगोदर वेअर क्लॉज, सेकंड ग्रुप बाय क्लॉज, थर्ड हॅविंग क्लॉज आणि फोर्थ ऑर्डर बाय क्लॉज. हे आपण काय करणार आहेत? वन बाय वन पाहणार आहेत. ओके, चला तर मग पाहूया. वेअर क्लॉज. फर्स्ट आहे वेअर क्लॉज इज यूज टू फिल्टर द रेकॉर्ड. आपण वेअर क्लॉज कशासाठी वापरतो? रेकॉर्ड फिल्टर करण्यासाठी वेअर क्लॉजचा उपयोग करतो. सेकंड आहे वेअर क्लॉज इज यूज टू फिल्टरिंग द रेकॉर्ड युजिंग सम कंडिशन. तर रेकॉर्ड आपण फिल्टर कसे करतो वेअर क्लॉजमध्ये? तर पर्टिक्युलर कंडिशन देऊन आपण काय करतो? रेकॉर्ड फिल्टर करतो. ओके, थर्ड पॉईंट आहे द वेअर क्लॉज इज यूज टू एक्स्ट्रॅक्ट ओनली दोज रेकॉर्ड दॅट फुलफिल अ स्पेसिफाईड कंडिशन. वेअर क्लॉजमध्ये जे आपण वेअर क्लॉजमध्ये कंडिशन दिली ती जर सॅटिस्फाय होत असेल किंवा फुलफिल होत असेल तरच काय होणार आहे? आपल्याला रेकॉर्ड एक्स्ट्रॅक्ट होणार आहे त्याच्यामधनं. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे वेअर क्लॉज इज यूज्ड विथ सिलेक्ट, अपडेट अँड डिलीट स्टेटमेंट. आपण वेअर क्लॉज कसं वापरायचं त्याचा सिंटॅक्स पाहूया. सिंटॅक्स आहे सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन. ओके, तर त्याचं एक्झाम्पल बघूया. सिलेक्ट एम्प्लॉई आय डी एम्प्लॉई नेम फ्रॉम एम्प्लॉई वेअर एम्प्लॉई आय डी इक्वल टू 1. हेच आपण काय करूया? प्रॅक्टिकली पाहूया. ओके, चला तर पाहूया आपण वेअर क्लॉजचा उपयोग. वेअर क्लॉज कशा वापरतात ते त्याच्यासाठी अगोदर टेबल पाहूया. सिलेक्ट आपल्याकडे एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई नेम, डिपार्टमेंट नेम, सॅलरी आणि ॲड्रेस हे आपल्याकडे काय आहेत? कॉलम आहेत. तर आपण पर्टिक्युलर रेकॉर्ड कसं फेच करायचं वेअर कंडिशननं ते पाहूया. ओके, वेअर यूज करून सिलेक्ट एम्प्लॉई स्टार्ट फ्रॉम एम्प्लॉई वेअर EMP आय डी इक्वल टू 5. एम्प्लॉई आय डी 5 असणार आहे. आपण एम्प्लॉईचं काय करू? रेकॉर्ड फेच करूया. ओके, 5 नंबरचा एम्प्लॉई प्रशांत HR, सॅलरी आणि ॲड्रेस हे सगळं काय 5 नंबर एम्प्लॉई डी 5 असणाऱ्या एम्प्लॉईचा रेकॉर्ड आहे. तसंच आपण मल्टिपल कंडिशन देऊ शकतो का पाहूया. सिलेक्ट एम्प्लॉई वेअर EMP आय डी इक्वल टू 2 और नेम इक्वल टू सुमित. ओके, पहा एम्प्लॉई डी 2 हा पण आला किंवा एम्प्लॉई नेम सुमित असलेलं हे पण रेकॉर्ड आलं. म्हणजे आपण काय करू शकतो? वेअर क्लॉजना पर्टिक्युलर कंडिशन देऊन जर ती कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर तेवढं रेकॉर्ड फेच केलं जातं. ओके, आपला सेकंड क्लॉज आहे ग्रुप बाय क्लॉज. चला तर मग पाहूया ग्रुप बाय क्लॉज काय आहे ते. तर ग्रुप बाय क्लॉज इज यूज्ड टू ग्रुप द रोज दॅट हॅव द सेम व्हॅल्यू. ग्रुप बाय क्लॉजचं कशासाठी वापरतो आपण? सेम व्हॅल्यू ज्या आहेत आपल्या रेकॉर्ड आहेत त्याच्या ग्रुप करण्यासाठी ग्रुप बाय क्लॉजचा उपयोग करतो. ओके, सेकंड पॉईंट आहे ग्रुप बाय क्लॉज इज यूज्ड विथ सिलेक्ट स्टेटमेंट. आपण ग्रुप बाय क्लॉज हा ऑलवेज सिलेक्ट स्टेटमेंटसोबत वापरतो. ओके, थर्ड पॉईंट आहे ग्रुप बाय क्लॉज इज ऑलवेज यूज्ड आफ्टर वेअर क्लॉज. ग्रुप बाय क्लॉज आपल्याला कधी वापरायचा आहे? आफ्टर वेअर क्लॉज. म्हणजे आपण जेव्हा एखादी क्वेरी लिहितोय वेअर क्लॉज दिल्यानंतरच आपल्याला ग्रुप बाय क्लॉज वापरायचा आहे. आपण ग्रुप बाय नंतर वेअर नाही वापरू शकत. वेअर नंतर ग्रुप बाय क्लॉज कंपल्सरी आहे आपलं देणं. त्याचे ग्रुप बाय क्लॉज वापरण्याचे काही रूल्स आहेत ते आपण पाहूया. रूल्स ऑफ हाऊ टू यूज ग्रुप बाय क्लॉज. म्हणजे ग्रुप बाय क्लॉज कसा वापरायचा त्याचे काही रूल्स आहेत ते बघू आपण. फर्स्ट काय आहे? आफ्टर सिलेक्ट कॉलम नेम्स मस्ट बी आफ्टर ग्रुप बाय क्लॉज. म्हणजे आपण सिलेक्ट नंतर जे काही कॉलम देतो, फॉर एक्झाम्पल एम्प्लॉई डी, एम्प्लॉई नेम असे काही कॉलम नेम देतो ते कंपल्सरी ग्रुप बाय क्लॉजमध्ये यायलाच हवेत. जेवढे काही आपण 2-3 कॉलम घेतोय सिलेक्ट नंतर तेवढे सगळे ग्रुप बाय क्लॉजमध्ये असायला पाहिजे. हे कंपल्सरी आहे, मस्टच आहे. ओके, सेकंड पॉईंट आहे आफ्टर ग्रुप बाय कॉलम नेम नॉट नेसेसरी ऑल कम आफ्टर द सिलेक्ट स्टेटमेंट. म्हणजे जे आपण ग्रुप बायमध्ये कॉलम नेम वापरतोय, ग्रुप बाय नंतर जे काही कॉलम नेम वापरतोय ते सिलेक्टमध्ये असणं गरजेचं आहे असं काही नाही आहे. सिलेक्टमध्ये असू नसू जर ते ग्रुप बायमध्ये असेल तर चालतं. ओके, म्हणजे जे काही ग्रुप बायमध्ये कॉलम असतील
ते सिलेक्टमध्ये नसतील तरी चालेल, पण सिलेक्टमध्ये असलेले ग्रुप बायमध्ये असायलाच हवेत. हे दोन आपले मेन रूल आहेत. थर्ड आहे व्हेन वी यूज ग्रुप बाय क्लॉज यू कॅन यूज ग्रुप फंक्शन. आपण काय करतो, जेव्हा आपण ग्रुप बाय क्लॉज वापरतो तर त्यावेळेस आपण हे पण वापरू शकतो ग्रुप फंक्शन्स. त्यालाच आपण ॲग्रिगेट फंक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल आहे सम, ॲव्हरेज, काउंट, मीन, मॅक्स हे आपण ग्रुप बाय क्लॉजसोबत वापरू शकतो. ओके. ग्रुप बाय क्लॉजचा सिंटॅक्स आहे सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 नंबर ऑफ कॉलम फ्रॉम टेबल नेम ग्रुप बाय कॉलम 1 कॉलम 2. त्याचाच एक्झाम्पल पाहूया आपण. सिलेक्ट एम्प्लॉई आय डी एम्प्लॉई नेम फ्रॉम एम्प्लॉई ग्रुप बाय एम्प्लॉई आय डी एम्प्लॉई नेम. आपला फर्स्ट रूल आहे आफ्टर सिलेक्ट कॉलम नेम मस्ट बी आफ्टर ग्रुप बाय क्लॉज. म्हणजे सिलेक्ट नंतर बघा एम्प्लॉई आय डी आणि एम्प्लॉई नेम हे दोन आपण कॉलम घेतलेत, ते कंपल्सरी इकडे ग्रुप बाय नंतर आहेत एम्प्लॉई आय डी आणि एम्प्लॉई नेम, आणि ती घ्यायलाच हवेत. जर आपण एम्प्लॉई आय डी इथे घेतलं आणि नाही घेतलं तर आपल्याला एरर दाखवणार आहे. ओके. तर जे काही सिलेक्टमध्ये आहेत ते आपण इथं घ्यायलाच हवेत. ओके. सेकंड बघू आपण काय आहे ग्रुप बाय यूज्ड विथ ॲग्रिगेट फंक्शन. आपण ग्रुप बाय ॲग्रिगेट फंक्शनसोबत पण वापरू शकतो. त्याचा सिंटॅक्स आहे सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 ॲग्रिगेट फंक्शन असेल आपलं जे काही सम, काउंट, मीन, मॅक्स आहे ते फ्रॉम टेबल नेम ग्रुप बाय कॉलम 1 कॉलम 2. ओके. त्याचं एक्झाम्पल घेतलं आहे सिलेक्ट एम्प्लॉई आय डी एम्प्लॉई नेम काउंट ऑफ स्टार. हे आपलं ग्रुप ॲग्रिगेट फंक्शन आहे किंवा ग्रुप फंक्शन पण म्हणतो आपण ह्याला. फ्रॉम एम्प्लॉई ग्रुप बाय एम्प्लॉई आय डी एम्प्लॉई नेम. ओके. हे काय झालं ग्रुप बाय क्लॉज कसं यूज करायचं आपण ते पाहिलं. आपण हेच प्रॅक्टिकली पण पाहूया. ओके. ग्रुप बायचं आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. ग्रुप बाय क्लॉज. ओके. आपण काय करूया डिपार्टमेंट वाईज एम्प्लॉईचं काउंट पाहूया. याच्यामध्ये आपल्याकडे काय आहे एम्प्लॉई आय डी एम्प्लॉई नेम डिपार्टमेंट नेम सॅलरी आणि ॲड्रेस आहे. ह्या डिपार्टमेंट वाईज एम्प्लॉई एका डिपार्टमेंटमध्ये किती एम्प्लॉई आहेत हे पाहूया, त्याचा काउंट पाहूया. डिपार्टमेंट वाईज काउंट. ओके. त्यासाठी क्वेरी लिहूया सिलेक्ट. आपल्याला काय करायचं डिपार्टमेंट वाईज पाहिजे म्हणून सिलेक्ट DPT नेम जे की आपल्या कॉलमचं नाव आहे डिपार्टमेंट नेम कॉमा काउंट पाहिजे आपल्याला. त्याच्यात पूर्ण टोटल किती एम्प्लॉई काम करतात हे पाहिजे आहे. त्याच्यामुळे आपण काउंट हे ॲग्रिगेट फंक्शन वापरणार आहे. आणि कशाचा एम्प्लॉईचा तर EMP ID एम्प्लॉई नेम किंवा एम्प्लॉई आय डी काही घेऊ शकता. ओके. कशामधनं तर फ्रॉम एम्प्लॉई या टेबलमधनं. ओके. फ्रॉम एम्प्लॉई ग्रुप कशाच करायचं आपल्याला डिपार्टमेंटचा ग्रुप बाय DEPT नेम. ओके. डिपार्टमेंट नेम. एक्झिक्यूट करून पाहूया काय येतो आउटपुट. बघा झाला CSC मध्ये 1 एम्प्लॉई आहे, HR मध्ये 2 एम्प्लॉई आणि IT मध्ये 5 एम्प्लॉई. आपण काय करूया इथं अलाइज करूया म्हणजे आपल्याला कळेल. EMP काउंट असं नाव देऊया. ओके. एक्झिक्यूट करूया. ओके. बघा EMP काउंट म्हणजे डिपार्टमेंट वाईज एम्प्लॉईचं काउंट काढलं आहे आपण. ओके. तर आपण त्यासाठी काय करतोय ग्रुप बाय क्लॉजचा वापर करतोय. ठीक आहे. आपला नेक्स्ट क्लॉज आहे हॅविंग क्लॉज. हॅविंग क्लॉज इज युज्ड टू फिल्टर रिझल्ट जनरेटेड बाय ग्रुप बाय क्लॉज ऑन बेसिस ऑफ ग्रुप बाय फंक्शन. बघा आपण हॅविंग क्लॉज कधी वापरणार आहे, एकतर आपल्याला कंपल्शन आहे की आपण हॅविंग क्लॉज हा ग्रुप बाय क्लॉज सोबतच वापरायचा आहे. आणि हॅविंग क्लॉज वापरतोच कशावर तर ॲग्रिगेट फंक्शनवर किंवा ग्रुप फंक्शनवर. आपण म्हणजे कंडिशन देण्यासाठी ॲग्रिगेट फंक्शन किंवा ग्रुप बाय फंक्शनचा वापर करून आपण हॅविंगमध्ये कंडिशन देऊ शकतो. हॅविंग क्लॉज आपल्याला मस्ट आहे की ग्रुप बाय सोबतच वापरायचा आहे, आपण कशासोबतही वापरू शकत नाही. आणि हॅविंग क्लॉजमध्ये आपण काय करतो ॲग्रिगेट फंक्शन किंवा ग्रुप बाय फंक्शन वापरतो कंडिशन देण्यासाठी. ओके. सेकंड पॉईंट आहे हॅविंग क्लॉज इज ऑलवेज यूज्ड विथ ॲग्रिगेट फंक्शन फॉर फिल्टर द रेकॉर्ड. बघा हॅविंग क्लॉज आपण कशासाठी वापरतो कशासोबत वापरतो ॲग्रिगेट फंक्शनसोबत. कशासाठी तर फिल्टर द रेकॉर्ड फिल्टर करण्यासाठी. हे पण एक फिल्टरच आहे जसं वेअर क्लॉज आहे, पण वेअर क्लॉजमध्ये आपण काय करतो एका सिंगल रेकॉर्डवर वेअर कंडिशन अप्लाय करतो. पण हॅविंगमध्ये तसं नाही आहे. हॅविंग आपण ग्रुपवर अप्लाय करतोय. ग्रुप फंक्शन किंवा जे काही ग्रुप बाय क्लॉजनं ग्रुप क्रिएट केलं त्याच्यावर आपण काय करतोय हॅविंगची कंडिशन देतोय. ओके. हा पण एक फिल्टर आहे. थर्ड आहे हॅविंग क्लॉज इज युज्ड आफ्टर द ग्रुप बाय क्लॉज. बघा याचा पण सिक्वेन्स आहे. जसं ग्रुप बाय आपण वेअर नंतर वापरतो तसंच आपल्याला हॅविंग पण ग्रुप बाय नंतर वापरायचं. सिक्वेन्स आहे क्लॉजेसचा, तर तो कसा आहे वेअर नंतर ग्रुप बाय आणि ग्रुप बाय नंतर हॅविंग हा आपला सिक्वेन्स आहे. त्याच्यानुसार आपल्याला ते द्यायचं आहे. हॅविंग क्लॉज इज युज्ड विथ सिलेक्ट स्टेटमेंट अँड ग्रुप बाय क्लॉज. म्हणजे आपण
सिलेक्ट स्टेटमेंट सोबत आणि ग्रुप बाय क्लॉज सोबत हॅविंग क्लॉज वापरतो. ओके, हॅविंग क्लॉजचा सिंटॅक्स पाहूया. सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 ॲग्रिगेट फंक्शन फ्रॉम टेबल नेम ग्रुप बाय कॉलम 1 कॉलम 2 हॅविंग कंडिशन. ह्या आपला काय आहे, हॅविंग क्लॉजचा सिंटॅक्स आहे. त्याचा आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल, सिलेक्ट एम्प्लॉय आय डी, एम्प्लॉय नेम, काउंट ऑफ स्टार. हे काय ॲग्रिगेट फंक्शन किंवा ग्रुप बाय फंक्शन फ्रॉम एम्प्लॉई ग्रुप बाय एम्प्लॉय आय डी कॉमा एम्प्लॉय नेम हॅविंग काउंट ऑफ स्टार इज ग्रेटर दॅन 1. हे काय झालं आपलं हॅविंग क्लॉजचं एक्झाम्पल घेतले आपण. याच्यामध्ये काय होणार आहे, एम्प्लॉय आय डी आणि एम्प्लॉय नेमचं जे काही कॉम्बिनेशनमध्ये ग्रुप तयार होईल त्याचा काउंट आपण इथं करणार आहे. काउंट ऑफ स्टारमध्ये इथला जो ग्रुप आहे तो इथं काउंट केला जाईल आणि नंतर ह्याच्यावर आपण कंडिशन अप्लाय करणार आहे. हॅविंगचं एक्झाम्पल पाहूया. हॅविंग क्लॉज. ओके, सिलेक्ट डिपार्टमेंट नेम. सेम आपण जे वरी ग्रुप बाय मध्ये घेतले तेच घेणार आहेत. काउंट ऑफ आय डी अलाइज करूया. काउंट फ्रॉम एम्प्लॉई ग्रुप बाय डिपार्टमेंट नेम हॅविंग काउंट ऑफ एम्पी आय डी इज ग्रेटर दॅन 1. आपण हे पाहूया. हे आउटपुट काय दिलं होतं आपल्याला. CSCचे एक एम्प्लॉई आहे काउंट, HR चा 2 आहे आणि IT चा 5 आहे. तर आपण याच्यामध्ये फक्त एक कंडिशन लावली हॅविंगनं. ह्या ग्रुपवर आपण ग्रुपवर जर कंडिशन लावायची असेल तर आपल्याला हॅविंग क्लॉज वापरावा लागतो. वेअर क्लॉजनं आपण ग्रुपवर कंडिशन नाही देऊ शकत आहे. तर ग्रुप बाय डिपार्टमेंट नेम याच्यावर जर कंडिशन अप्लाय करायची असेल तर हॅविंग क्लॉजचा उपयोग केला आपण. तर असे एम्प्लॉई आपल्याला पाहिजेत, असे डिपार्टमेंट पाहिजे जे की ज्याचा एम्प्लॉई एकापेक्षा जास्त एम्प्लॉई ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत ते डिपार्टमेंट आपल्याला पाहिजेत. करू एक्झिक्यूट. पहा HR टू IT 5. तर आपण काय करतोय, ग्रुपवर कंडिशन अप्लाय करण्यासाठी हॅविंग हा क्लॉज यूज करतोय. आणि हॅविंग बघा कधी वापरले आपण, आफ्टर ग्रुप बाय. ओके, आपला नेक्स्ट क्लॉज आहे ऑर्डर बाय क्लॉज. ओके, तर ऑर्डर बाय क्लॉज कशासाठी वापरतो आपण ते पाहूया. ऑर्डर बाय क्लॉज इज यूज्ड टू सॉर्ट द रेकॉर्ड इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. आपले जे रेकॉर्ड आहेत ते आपल्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने एका पर्टिक्युलर ऑर्डरनं हवे असतील तर आपण काय करणार आहे, ऑर्डर बाय क्लॉज हा यूज करणार आहे. ओके, सो सेकंड पॉईंट आहे, बाय डिफॉल्ट ऑर्डर बाय क्लॉज डिस्प्ले रेकॉर्ड इन असेंडिंग ऑर्डर. बाय डिफॉल्ट जर आपण ऑर्डर बाय क्लॉज नंतर डिसेंडिंग असं काही कीवर्ड वापरला नाही, असेंडिंग डिसेंडिंग, तर बाय डिफॉल्ट तो काय दाखवतो, असेंडिंग ऑर्डर दाखवतो. ओके, थर्ड, to sort the record in descending order we have to use DESC keyword with order by clause. जर आपल्याला ऑर्डर डिसेंडिंग पाहिजे, बाय डिफॉल्ट तर असेंडिंग येतेच, पण आपल्याला जर डिसेंडिंग ऑर्डर हवे असेल ऑर्डर बाय क्लॉज देऊन तर आपण काय करणार आहे, DESC शॉर्टकट आहे डिसेंडिंगचा तो घेणार आहे आणि आपली जी काय रेकॉर्डची ऑर्डर आहे ते डिसेंडिंगनं आपल्याला दिसेल. ओके, तर चला तर पाहूया ऑर्डर बाय क्लॉजचा सिंटॅक्स काय आहे. सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 n नंबर ऑफ कॉलम्स फ्रॉम टेबल नेम ऑर्डर बाय कॉलम 1 असेंडिंग ऑर डिसेंडिंग. म्हणजे ॲज पर आपली रिक्वायरमेंट किंवा आपल्याला जसं वाटेल असेंडिंग पाहिजे असेल तर असेंडिंग किंवा डिसेंडिंग. आपण असेंडिंग जरी ASC कीवर्ड नाही दिला तरी पण ते बाय डिफॉल्ट असेंडिंग होणार आहे. आणि जर डिसेंडिंग हवं असेल तर आपल्याला DESC देणं मस्ट आहे. ओके, एक्झाम्पल पाहूया. सिलेक्ट एम्प्लॉय आय डी एम्प्लॉय नेम फ्रॉम एम्प्लॉई ऑर्डर बाय एम्प्लॉय नेम. बघा आता इथं मी असेंडिंग ही दिलं नाही आणि डिसेंडिंग ही दिलेलं नाही आहे, तर बाय डिफॉल्ट काय घेणार आहे, असेंडिंग ऑर्डरनं तो आपल्याला डिस्प्ले करतोय एम्प्लॉई नेम जे आहे ते आपलं. आणि इथं एक्झाम्पल नेक्स्ट काय घेतले, सिलेक्ट एम्प्लॉय आय डी एम्प्लॉय नेम फ्रॉम एम्प्लॉई ऑर्डर बाय एम्प्लॉय नेम डिसेंडिंग. म्हणजे आपल्याला एम्प्लॉय नेम काय करणार आहे, हा डिसेंडिंग ऑर्डरनं दाखवणार आहे. ओके, हेच आपण प्रॅक्टिकली पाहूया. चला आपण लास्ट ऑर्डर बाय क्लॉज पाहणार आहेत. ओके, असं यूज करतात. सिलेक्ट आय डी डिपार्टमेंट नेम सॅलरी ॲड्रेस
ओके, फ्रॉम एम्प्लॉई, ऑर्डर बाय सॅलरी करू आपण, ऑर्डर बाय सॅलरी. ओके, आता इथं काहीच दिलं नाही आहे मी ऑर्डर बाय सॅलरी, नंतर असेंडिंग पण दिलं नाही आणि डिसेंडिंग पण दिलं नाही. तर बाय डिफॉल्ट काय करणार आहे तो, आपली सॅलरी जी आहे ती असेंडिंग ऑर्डरनं मॅनेज करणार आहे. ओके, हां, 32, 35, 45, 54, 55, 58, 65 म्हणजे हे काय केलं, असेंडिंग ऑर्डरनं आपल्याला सॅलरी दाखवली. आपण काय करूया, हेच डिसेंडिंग ऑर्डरनं पण एक्झाम्पल पाहूया. ओके, करून घेऊया आपण. कंट्रोल-C, कंट्रोल-V. फक्त इथं काय करूया, लास्टला डिसेंडिंग कीवर्ड ॲड करूया. DESC, डिसेंडिंगचं फक्त DESC घ्यायचं आहे. ओके, एक्झिक्यूट करूया. पहा आता हायेस्टवर आला, म्हणजे उतरत्या क्रमांक दाखवते आपल्याला 65, 65, 58, 55, 54, 45, 35, 32. म्हणजे हा काय झाला, उतरता क्रम. चढता आणि उतरता क्रमानं बाय डिफॉल्ट तो चढता क्रम दाखवतो आणि जर डिसेंडिंग दिलं तर उतरता क्रम दाखवतो. ओके, जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. कारण की जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि ते तुम्ही पाहू शकाल. थँक्यू.